पानेरगडाच्या आपण आता शेवटच्या भागात आलो आहे। हा जो भाग आहे गुजरात दादरा नगर हवेलीचा भाग आहे आणि आपला हा डहाणू पालघरचा भाग आहे। अशा या दुर्गम कठीण श्रेणीतला असणारा हा किल्ला आहे। गावातून जवळपास 2 ते 2.5 तासाची चाल आहे, अवघड चाल आहे, शेवटपर्यंत खडी चाल आहे। त्याच्यामुळं येताना पाणी, खाण्याच्या वस्तू आणि सकाळी लवकर आला तर हा ट्रेक व्यवस्थित होईल। दुपारनंतर हा ट्रेक किंवा 12 नंतर येण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका। पाटीलपाडा या गावातून आपण आल्यानंतर या ठिकाणी गाड्या पार्किंग करून आपण गडाच्या दिशेने जाण्यास सज्ज झालो आहोत। गाडी पार्किंग करून आपण गडाच्या दिशेने वर जात आहोत। साधारण आपणाला 2 तासाची वेळ लागणार आहे गडावर पोहोचण्यासाठी। गाडी आपण या ठिकाणी लावली आहे व गाडी लावून आपण आल्यानंतर हा रस्ता गडाच्या दिशेने गेला आहे व या बाजूला आपणाला पुढं मंदिर आहे, ते मंदिर पाहू आणि गडाच्या दिशेने जाऊ। समोरच्या बाजूने आपण जातो ते गडावर व या बाजूला आलो की आपण पोचून जातो या अशा ठिकाणी मंदिर आहे। पिंड आहे मोठी, महादेवाचं मंदिर आणि त्याच्या बाजूला देवतांच्या मूर्त्या व मंदिर। आपण पुढं अशा या छोट्या ओढ्यापाशी पोचून जातो व ह्या ओढ्यापाशी पोचल्यानंतर आपणाला 2 रस्ते आहेत। हा एक गेलेला आहे व उजव्या बाजूचा रस्ता गेला आहे, तर आपणाला उजव्या बाजूच्या रस्त्याने सरळ जायचं आहे गडाच्या दिशेने। गावातून सरळ रस्त्याने आल्यानंतर त्या ठिकाणी विरगळी व देवदेवतांच्या मूर्त्या आहेत व ही जी पाण्याची टाकी आहे ती खूण लक्षात ठेवून आपणाला उजव्या बाजूच्या रस्त्याने सरळ गडाच्या दिशेने जायचे आहे। साधारण 1 ते 1.5 तासाची चाल आहे। हा ओढा आपणाला डाव्या हाताला ठेवत सरळ चालत राहायचं आहे। प्रस्थान करू। महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरवर असणारा हा किल्ला आहे डहाणू तालुक्यातील। ओढ्यापासून थोडं पुढे आल्यानंतर आपणाला असे जागोजागी ॲरो दाखवण्यात आले आहेत। त्रास होतो थोडासा ना, बरोबर 12ची वेळ झाली त्यामुळं। ठीक आहे, थंडीचे दिवस आहेत तरी 10 मिनिटाच्या चालीनंतर सर्वजण घामाघूम झाले आहेत। 10 ते 15 मिनिटाच्या चालीनंतर आता आपणाला खडी चाल चालू झाली आहे। मे महिन्यामध्ये जशी आपणाला गरमी होती तशी गरमी आता 12च्या टायमिंगला जाणवायला लागली आहे। अर्धा तासाच्या चालीनंतर आपणाला गडाचा भाग दिसण्यास सुरुवात झाली आहे। या आता पुन्हा आपणाला एक असा खडा चढ लागला आहे थोडासा। जवळपास आपण 1 तासाच्या प्रवासानंतर या ठिकाणी आल्यानंतर खालचा भाग पाहायला भेटत आहे पहिल्यांदा। असा व्ह्यू सुंदर। या ठिकाणी आपणाला गडाचे अवशेष पाहण्यास सुरुवात झाली आहे। समोर दिसत आहेत अवशेष। या ठिकाणी बुरुज आणि अवशेष असे पाहायला भेटत आहे। ते तटबंदी आहे ही पूर्ण। बेरगडाचं मुख्य अट्रॅक्शन जे आहे ते हे आहे, हे पाहू शकतो असं पूर्ण अखंड दगड जे आहेत असे ते अट्रॅक्शन आहे। सकाळी जर आपण लवकर ट्रेक चालू केला असता तर उन्हाचा एवढा त्रास झाला नसता। आता 1 वाजले, ऊन खूप लागत आहे सध्या। गडाच्या दिशेने जात असताना आपल्याला समोर एक वास्तू पाहायला भेटत आहे, छोटासा हा तलाव।
आणि तलावाच्या बाजूला लागून एक वास्तू हे पहा, आणि वरती चंद्र सूर्य कोरलेले पाहायला भेटत आहेत. असे आदिवासी लोकांचे देवता आहेत. हे पाहून आपण आता पुढील प्रवासाला निघू. इथं असं गडपूजन केले जाते. खाली नक्षीकाम केलेलं एक दगड आहे, पाहू शकते समोर नक्षीकाम केलेलं दगड. या ठिकाणच्या अवशेष पासून गडावर जाणारी वाट आहे, मळलेली वाट आहे. आपणाला आता गडमाथ्याचा दगड दिसायला लागले आहेत. याचा आपणाला घनगड किल्ल्यावर पाहायला भेटतं. आपण उजव्या बाजूने गड चढण्यास सुरुवात करू. बघा, आपल्याला त्या भागात जायचं आहे. तिकडे बी आहे बघण्याजोगा. वरून जायचं. प्रथम आपण इथून जाऊ. या वाटेनं आपल्याला समोरच्या बाजूस पाण्याची टाकी, गुहा, लेणी आहेत. त्या बाजूला जायला मार्ग आहे. प्रथम आपण या गडमाथ्यावर जाऊ व गडमाथ्यावर चांगमाता मंदिर वगैरे आहे ते पाहून येऊन पुन्हा या ठिकाणावरून आपण लास्टला जाऊ. इकडे खडाचढ आहे. उन्हामुळं खूपच दमछाक झाले. तटबंदीचे अवशेष. या बाजूला जाऊ. हा हा, खूप सुंदर. गडाची तटबंदी पाहायला भेटते. गड दोन भागात विभागलेला आहे. उजवी बाजू व डावी बाजू. उजव्या बाजूला स्तंभ आहे. इथे गडाचे दोन भाग आहेत. या बाजूचा जो रस्ता गेला आहे त्या बाजूला दगडी स्तंभ वगैरे पाहायला भेटतात. व या ठिकाणावरून उजव्या बाजूचा रस्ता आहे तो जो आहे गडाच्या दिशेने गेला आहे, जिथं आपणाला पाण्याची टाकी पाहायला भेटणार आहेत. तसेच बाकीचे अवशेष. याची पायवाट खाली गेली आहे ती त्या बाजूला. त्या ठिकाणी आपण मनोरा पाहू शकतो. आता आपण गडाच्या सर्वोच्च भागात आलो आहे. चला. आपणाला या ठिकाणावरून पुढे जायचे वरती त्या बाजूला. याही बाजूला बुरुज आहे, खाली जंगल, गुजरातचा भाग हा. त्या कातळ टप्प्यातून आपणाला आता पुढे जायचं आहे. हा एक बुरुज, तो एक बुरुज. तटबंदी अशा तटबंदीतून जायचं आहे आपल्याला पुढं पुढं सर. दोन भागात विभागली अशी स्तंभ. हे आपण मार्गाने हलतो असा. पुन्हा आपल्याला असं आता वर चढायचं इथून. आपण या मार्गाने जाऊ जाताना इथं थोडासा चढ आहे इथं. तटबंदी
या तटबंदीतून आपण आता गडमाथ्यावर प्रवेश करू. या अशा दरवाज्यातून छोट्याशा आपण आत येतो. अगदी निमुळता किल्ला आहे. तटबंदीतून आता पुन्हा दरवाजा. गंभीर गडाला अगदी पायथ्यापासून शेवटपर्यंत गंभीर चढाई आहे. सोप्यात घेऊ नका. एक पाण्याचे टाकं लागला आत्ताशी. देवीच्या मंदिरापाशी आपण पोचून गेलो. जवळपास 2 तास गेले आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी. देवीच्या मंदिरामध्ये आपण आता आलो. देवा अगरबत्ती लावली. मंदिराच्या या बाजूने आपणाला इथं पाहिलं तर असं खाली जाण्यासाठी वाट म्हणू शकतो किंवा एक हा पॉईंट आहे. हे बघा असं इकडून पूर्ण घनदाट जंगल या बाजूने व या आणि त्या बाजूने आपल्याला गडाच्या मागच्या बाजू जायचं. आता बालेकिल्ल्या पाठीमागं पाण्याची टाकी आहेत. प्रथम आपण या बाजूला जाऊ. अतिशय दमछाक करणारा हा ट्रेक आहे. पाणी भरपूर असेल तरच गडावर या. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दारू पिणारी वगैरे गँग असते. गडाचा अंतिम भाग.
गुजरात दादरा नगर हवेलीचा भाग. तिथं मंदिर आहे आणि पाण्याची टाकी ते बी पाहून येऊ. या बाजूला आपण पाहू पाण्याची टाकी पाहायला भेटत का. नाही, या बाजूला नाहीत. गडमाताचा अतिशय निमुळतानी शेवटचा टप्पा आहे. पाण्याची टाकी अजून आपल्याला सापडली नाही. 3 पाण्याची टाकी तिथे. आपण आता इथं एक मंदिर आहे छोटंसं, ते पाहू आणि पाण्याची टाकी शोधत आहे आपण. 3 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे, तो शोधतोय. सापडत नाही आपल्याला अजून तो. मंदिर आहे. एक इथं दगड पाहायला बघतो शेळीचा. वर कातळ माता. वाड्याचे चौतारे हे बघा. चौतारा पूर्ण दिसते वाड्याचा. चौतारा इथे झाडीमुळे दिसत नाही, परंतु आहे पूर्ण झाडी आहे. इथं पाण्याचं टाकं हे बघा. इथं एक पाण्याचं टाके, गडावरचं पाण्याचं टाकं. या ठिकाणी जर पाहिलं एक गडावरचं पाण्याचं टाकं आपणाला असं पाहायला भेटत आहे. गडावर 2 पाण्याची टाकी वरती आहेत व खालती अजून आहेत. आपणाला गडावर 3रं पाण्याचं टाकं लागलं. हे एक पाहिलं, मध्ये एक आहे आणि लास्टला अशी 3 पाण्याची टाकी आपणाला पाहायला भेटली आतापर्यंत. ते उतरते आपण आता. बांधकाम केलं तिकडचं बंदिस्त केलेलं आहे ना इकडे थोडंसं तटबंदी. खाली उतरते ही अशी त्या ठिकाणी तटबंदी पाहायला भेटते. आपण येताना या मार्गे आलतो, त्या बाजूने वर चढून तसंच आलो बघत. व आता या बाजूने आपण पाण्याची टाकी जी आहेत किंवा बाकीचे जे काय आहे थोडेफार अवशेष ते पाण्यासाठी जाऊ व आपली गडफेरी पूर्ण करू. दमछाक करणारा ट्रेक आहे. तर जाताना बघू कसा किती वेळ लागतोय ते. या बाजूला व डाव्या बाजूने आपणाला उजव्या बाजूने वर गडावरून येताना डाव्या साईडला आपणाला पाण्याची टाकी आहेत, त्या ठिकाणी जायला मार्ग आहे. तिथं जाऊ आपण आता.
अशा मार्गाने पाणी टाकेपर्यंत आपण पोचतो. गंभीरगडावरचं पिण्यायोग्य पाण्याचं टाक पाहते आपण. त्याला खांब आहे परंतु तो तुटला आहे आता. हे मागं पाहू शकतो, हे आहे गंभीर गडावरचं पिण्यायोग्य पाण्याचं टाकं. व आता आपण इथं बसतो ना, पाणी पिऊन परतीच प्रवासाला निघणार आहे. असं या या अरे मधून कुठून येतोय सर? असू दे गडाचं मुख्य अट्रॅक्शन. इथं थोडं कोरलेलं पाहिजे. दोन पाण्याचे टाके आहेत. बापरे, एक नंबर. कनेक्ट आहे, खोल असणार आहे. गंभीर गडाची सफर येथेच आपली पूर्ण होत आहे. अरे बापरे, सापाची कात बघा तिथे दिसते. हा खाली उतरतात.
आता आपण या मंदिरापाशी आलेलो आहे. हे मंदिर दुसऱ्या वाटेला आहे. मेन वाट आहे ती त्या साईडून आहे व ही दुसरी वाट आहे व 3 वाट आहेत गडाला. ही मधली वाट आहे. बाले किल्ला. आता कसा वाटला रे किल्ला? एकदम मस्त किल्ला होता. खरं तर आपल्या गुजरातच्या बॉर्डरवरती हा एक किल्ला म्हणजे असं बोलतात की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सुरतची जी लूट केलेली त्यातलं जे लुटीचं जे काही सगळी मालमत्ता होते ती इथं शत्रूच्या धाकाने त्यांनी इथं ती लपवून ठेवलेली अशी इथं गावकरी आख्यायिका सांगतात. तर आता आपण वरती बघितलं, हा जो सरळ पूर्ण कडा दिसतो वरती मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, पाण्याचे टाके आहे आणि तिथून ही मधली वाट डायरेक्ट शॉर्टकटने खाली यायला. पूर्ण किल्ला बघायला तुम्हाला 1.5-2 तास लागतील. पण एकदम दुर्गम भागात असलेला हा एकदम छान अपरिचित असा किल्ला आहे. त्याची वाट रस्ता एकदम जंगली आहे. पोरं घेतले तर काय होतं? हां ती का वेहाळी. तिथूनच आलेले का? हे पाहू शकतो इथं आपणाला वाड्याचे चौतरे पाहायला भेटत आहेत. या मंदिराच्या याच्या आश्रमाच्या बाजूला ही पूर्ण तटबंदी हे अशी वाड्याची. या ठिकाणी आपण एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे आपणाला, असं किंवा विहीर बोलू शकतो आपण याला. अजूनही या टाक्यात विहीर आहे ही, ह्याच्यात पाणी आहे अजून. चला थोडा आपण रस्ता चेंज करून आलो आता. तो भाग तटबंदीसारखं दिसत आहे. गडावर कन्फ्युजन होणारे खूप वाट आहेत. पाहू शकतो आपण प्राचीन पायऱ्या आहेत. समोर ढासळलेला बुरुज किंवा तटबंदी असावी. खूप मोठे अवशेष आहेत जागोजागी. टावरपाशी आपण पोचून गेलो. मागे तटबंदी आहे. सकाळी आपण 11:15 वाजता ट्रेक चालू केला होता व आता दुपारचे 4 वाजले. आपण किल्ला पाहून आपण आता पायथ्याला पोचून गेलो. तिथं मध्ये काहीतरी दिसतंय बघा. ती अशी लाईन आहे बघा. ती अशी वर चढलंय. तिथे 2 दगड आहे. त्याच्या खाली एक लाईन आली आहे. तिथे एक होल आहे. गंभीरगड करून आल्यानंतर सर्वजण आपण त्या ठिकाणी पाहू शकतो आंघोळ करत आहे. सर्व गँग. खूपच मजा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ना 2 पाण्याचे असं चौकोन खोदलेलं आहे शनी आतोड्यांनी. इथं थोडासा चौकोन खोदला आहे. काय पाण्याचे टाकं किंवा काय खोदण्यासाठी इथं आहे. इथं जर पाहिलं आपण या ठिकाणी चौकोन आहे. हा कोरीव काम इथं पाहायला भेटत आहे. तसंच या ठिकाणी सुद्धा आपणाला कोरीव काम केलेलं पाहायला भेटत आहे. या ठिकाणी बहुतेक पाण्याची टाकी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपण आता किल्ला पाहून आपल्या ज्या ठिकाणी गाड्या लावल्या आहेत त्या ठिकाणी पोचत आहे. वेहाळी गावचे ग्रामदैवत प्राचीन मंदिर आहे ते पाहून घेऊ आपण. बरं इथं हे होतं ना अशी. हां तर ते सिमेंट थोडा भरून ना हे केलं. बरं. सारखं होते
वाघ आहे काय ह्यो? व्यवहार आहे मधला. हा. हम्म. पण ते हे गेलं ना त्याच्या- पाठीमागच्या भागाचं गेलं होतं फार